भाजपाकडनं भेट जाते, भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातली भेट जाते आहे. आणि मग तसं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटणारे चांगली गोष्ट आहे, ईस्टरला वाटणारे खूप चांगली गोष्ट आहे. हे सौगाते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची, त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव जातात, घरं जाळली जातात, घरं जाळली जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात. आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार. आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इफ्तार पार्टी वगैरे केली असं मी ऐकलं. खरं खोटं मी काय बघितलं नाही. अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रस्ताव दिला होता. काल अखेरच्या दिवशी भूमिका जाहीर अशी करण्यात आली की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उपाध्यक्षांच्या बाजूची खुर्ची काही काळ मोकळी ठेवावी लागेल आणि विधानसभा अध्यक्ष जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. विधानसभा अध्यक्ष असं म्हणताय की या प्रकरणामध्ये मी घाई करणार नाही. म्हणजेच काय की यालाच सत्तेचा माज म्हणतात. राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहिम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझं सरकार हा एक उल्लेख असतो. आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबता आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले. आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत, कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली. राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता, काय आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची. पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला. निदान एक चांगला सुसंस्कृत माणूस आहे, त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयांनी याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही, तिकडे निवडणूक घ्यावी लागते, तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामं ठेवू शकता, हा एक विषय आहे ना. आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना, संविधानात्मक पद आहे ना का नाहीये. तर त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये. विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि या पूर्वीचे दाखले सुद्धा आहेत. महायुतीचे सर्व आमदार असं म्हणणं आहे की पुरेसं संख्याबळ विरोधी पक्षामध्ये आमदारांचं नाहीये. लोकसभेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाहीये. 10 वर्ष एक पद रिक्त होतं कारण आवश्यक लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा कानून नाही. आणि एक मिनिट, जर संख्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर